नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलवर। येथे तुम्हाला दररोजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर सराव करता येईल। तर चला सुरू करूया। आज आपण 9 जानेवारी या दिवसातील काही महत्त्वाच्या चालू घडामोडींचे प्रश्न बघणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया। आजचा आपला पहिला प्रश्न असा आहे की प्रवासी भारतीय दिवस 2026 चे आयोजन खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आले आहे? तुमच्या समोर खालील पर्याय आहेत। ए. इंदूर, ए. बी. गांधीनगर, सी. भुवनेश्वर, ए. डी. नवी दिल्ली। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. भुवनेश्वर। माहितीसाठी छोटी टीप, दरवर्षी 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो, कारण याच दिवशी 1915 मध्ये महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतले होते। 2026 मध्ये ओडिशामधील भुवनेश्वर या शहराला या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे। चला तर मग आता वळूया आपल्या पुढील दुसऱ्या प्रश्नाकडे। 2026च्या पहिल्या आठवड्यात बिमस्टेक शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाने भूषवले? तुमचे पर्याय आहेत। ए. भारत, बी. थायलंड, सी. श्रीलंका, डी. भूतान। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. थायलंड। या प्रश्नाशी संबंधित महत्त्वाची माहिती। यजमान शहर ही परिषद थायलंडची राजधानी बँकॉक येथे पार पडली। बिमस्टेक म्हणजे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन। सदस्य देश यात बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे 7 देश आहेत: भारत, थायलंड, श्रीलंका, भूतान, नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमार। 2026 चे महत्त्व, या परिषदेत सदस्य देशांमधील व्यापार आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे करार करण्यात आले आहेत। आता आपण पुढील तिसरा प्रश्न बघूया। प्रश्न असा आहे की नीती आयोगाच्या शाश्वत विकास ध्येय SDG निर्देशांक 2025 ते 26 मध्ये कोणते राज्य अव्वल आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. तमिळनाडू, बी. केरळ, सी. महाराष्ट्र, डी. हिमाचल प्रदेश। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. केरळ। काही महत्त्वाचे मुद्दे। सातत्य, केरळने याही वर्षी आपले पहिले स्थान कायम राखले आहे, जे त्यांच्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामगिरीचे प्रतीक आहे। नीती आयोगाद्वारे हा निर्देशांक दरवर्षी जाहीर केला जातो, ज्यामध्ये राज्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय प्रगतीचे मोजमाप केले जाते। दुसरे स्थान, केरळनंतर तमिळनाडू आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी उत्तम कामगिरी नोंदवली आहे। आता आपण पुढील चौथा प्रश्न बघूया। 9 जानेवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या अहवालानुसार भारताचा 2025 ते 26 चा विकास दर GDP किती राहण्याचा अंदाज आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. 6.5%, बी. 7.1%, सी. 6.8%, डी. 7.5%। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. 7.1%। या प्रश्नाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे। अहवाल हा अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय NSO किंवा जागतिक बँकेसारख्या प्रमुख संस्थांच्या सुधारित आकडेवारीवर आधारित असतो। अर्थव्यवस्थेची स्थिती 7.1% विकास दर हा भारताला जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून अधोरेखित करतो। महत्त्व, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने चालू आर्थिक वर्षातील विकास दराचे आकडे अत्यंत महत्त्वाचे असतात। चला तर मग आता वळूया आपल्या पुढील 5व्या प्रश्नाकडे। कोणत्या राज्याने 9 जानेवारी हा दिवस महिला उद्योजकता प्रोत्साहन दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे? तुमचे पर्याय आहेत: ए. महाराष्ट्र, बी. कर्नाटक, सी. तामिळनाडू, डी. उत्तर प्रदेश। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. महाराष्ट्र। या प्रश्नाशी संबंधित महत्त्वाची माहिती। उद्देश, राज्यातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या व्यवसायाला व्यासपीठ मिळवून देणे आणि महिला सक्षमीकरणाला गती देणे हा या निर्णयाचा मुख्य हेतू आहे। घोषणा, महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुरू केलेल्या विविध योजनांचा एक भाग म्हणून हा दिवस साजरा केला जाणार आहे। आता आपण पुढील 6वा प्रश्न बघूया। प्रश्न असा आहे की प्रवासी भारतीय सन्मान 2026 ने खालीलपैकी कोणाला गौरविण्यात आले? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. विवेक रामस्वामी, बी. अनिता देसाई, सी. डॉक्टर सतीश रेड्डी, डी. अजय बंगा। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. विवेक रामस्वामी। या प्रश्नाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे। पुरस्काराचे स्वरूप, प्रवासी भारतीय सन्मान हा परदेशात राहणाऱ्या भारतीयांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे। विजेते 2026 मध्ये भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योजक विवेक रामस्वामी यांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। वितरण हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते भुवनेश्वर येथे आयोजित प्रवासी भारतीय दिनाच्या समारोप कार्यक्रमात दिला जातो।
चला तर मग आता वळूया आपल्या पुढील 7व्या प्रश्नाकडे. 9 जानेवारी 2026 रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय जल परिषदचे यजमान शहर कोणते? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. वाराणसी, बी. भोपाळ, सी. पुणे, डी. जयपूर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. भोपाळ. या प्रश्नाशी संबंधित महत्त्वाची माहिती. थीम: या परिषदेची मुख्य संकल्पना जलसुरक्षा आणि शाश्वत विकास अशी होती. उद्देश: देशभरातील जलसंधारण, नद्यांचे पुनरुज्जीवन आणि पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन यावर चर्चा करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यजमान शहर मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ शहराला तलावांचे शहर, सिटी ऑफ लेक्स म्हटले जाते, त्यामुळे या परिषदेसाठी हे शहर अत्यंत समर्पक ठरले. आता आपण वळूया आपल्या पुढील 8व्या प्रश्नाकडे. जागतिक मराठी संमेलन 2026 चे ठिकाण खालीलपैकी कोणते निश्चित करण्यात आले आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. लंडन, बी. दुबई, सी. नवी दिल्ली, डी. मॉरिशस. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. दुबई. या प्रश्नाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे. उद्देश: मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा प्रसार जागतिक स्तरावर करण्यासाठी या संमेलनाचे आयोजन केले जाते. दुबईचे महत्त्व: दुबईमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी समाज वास्तव्यास आहे, त्यामुळे यंदाचे हे भव्य संमेलन तिथे आयोजित करण्यात येणार आहे. विशेष: या संमेलनात जगभरातील मराठी साहित्यिक, कलाकार आणि उद्योजक एकत्र येतात. आता आपण वळूया आपल्या पुढील 9व्या प्रश्नाकडे. 2026 ची जनगणना कशी पार पडणार असल्याची घोषणा सरकारने 9 जानेवारी रोजी केली. यासाठी खालील पर्याय आहेत. ए. पूर्णतः डिजिटल, पेपरलेस, बी. केवळ ऑफलाईन, सी. फक्त शहरामध्ये, डी. यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. पूर्णतः डिजिटल, पेपरलेस. या प्रश्नाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे. ऐतिहासिक पाऊल: ही भारताच्या इतिहासातील पहिली पूर्णतः डिजिटल जनगणना असणार आहे. प्रक्रिया: यासाठी मोबाईल ॲप आणि पोर्टलचा वापर केला जाईल, ज्यामुळे माहिती संकलन अधिक वेगाने आणि अचूकपणे होईल. उद्देश: कागदाचा वापर टाळून पर्यावरणाचे रक्षण करणे आणि डेटा विश्लेषण सोपे करणे हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे. आता पुढील 10वा प्रश्न बघूया. कोणत्या देशाने 9 जानेवारी 2026 रोजी नवीन हायपरसॉनिक मिसाईलची यशस्वी चाचणी केली? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. उत्तर कोरिया, बी. रशिया, सी. इराण, डी. चीन. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. उत्तर कोरिया. या प्रश्नाशी संबंधित महत्त्वाची माहिती. वेग: हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आवाजाच्या वेगापेक्षा किमान 5 पटीने माक 5 अधिक वेगाने प्रवास करतात. यशस्वी चाचणी: उत्तर कोरियाने या चाचणीद्वारे आपली सामरिक ताकद सिद्ध केली आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर संरक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. रडार यंत्रणा: या क्षेपणास्त्रांचा वेग इतका प्रचंड असतो की सध्याच्या जगातील प्रगत रडार यंत्रणांना देखील ती रोखणे कठीण जाते. आता पुढील 11वा प्रश्न बघूया. 9 जानेवारी 2026 रोजी भारताने कोणत्या देशासोबत हरित हायड्रोजन प्रकल्पासाठी करार केला? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. जर्मनी, बी. फ्रान्स, सी. जपान, डी. ऑस्ट्रेलिया. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. जर्मनी. या प्रश्नाशी संबंधित महत्त्वाची माहिती. उद्देश: कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि भारताला ग्लोबल हब फॉर ग्रीन हायड्रोजन बनवणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. सहकार्य: जर्मनी या प्रकल्पासाठी तांत्रिक मदत आणि गुंतवणूक करणार आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील ऊर्जा क्षेत्रातील संबंध अधिक दृढ होतील. पर्यावरण: ग्रीन हायड्रोजन हा भविष्यातील इंधनाचा एक स्वच्छ पर्याय मानला जातो, जो पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता बघूया पुढील 12वा प्रश्न. 9 जानेवारी 2026 रोजी चर्चेत असलेले मिशन समुद्रयान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता, बी. खोल समुद्रातील खनिज शोध, सी. नौदलाचे आधुनिकीकरण, डी. मासेमारी धोरण. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. खोल समुद्रातील खनिज शोध. या प्रश्नाशी संबंधित महत्त्वाची माहिती. मत्स्य 6000 या मिशन अंतर्गत मत्स्य 6000 नावाचे मानवरहित किंवा मानवसहित यान समुद्रात 6000 मीटर खोलीपर्यंत जाणार आहे. खनिज संपत्ती: खोल समुद्रात असलेल्या निकेल, कोबाल्ट आणि मॅंगनीज यांसारख्या दुर्मिळ खनिजांचा शोध घेणे हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. नील अर्थव्यवस्था, ब्लू इकॉनॉमी: भारताच्या सागरी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे मिशन एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. आता पुढील 13वा प्रश्न पाहूया. खेलो इंडिया यूथ गेम्स 26 खेलो इंडिया यूथ गेम्सचे यजमानपद कोणत्या राज्याकडे आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. बिहार, बी. तेलंगणा, सी. केरळ, डी. आसाम. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. तेलंगणा. या प्रश्नाशी संबंधित महत्त्वाची माहिती. ठिकाण: या स्पर्धेचे मुख्य आयोजन तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे केले जाणार आहे. उद्देश: तळागाळातील खेळाडूंना शोधणे
आणि त्यांना ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धांसाठी तयार करणे हा या मोहिमेचा मूळ हेतू आहे. विशेष तेलंगणाने यापूर्वी देखील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. त्यामुळे 2026चे हे वर्ष क्रीडा क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचे ठरेल. आता पुढील 14वा प्रश्न बघूया. भारतीय रिझर्व्ह बँकेने RBI 9 जानेवारी रोजी कोणत्या पेमेंट ॲपवरील निर्बंध शिथिल केले? यासाठी खालील पर्याय आहेत. A. पेटीएम, B. फोनपे, C. भारत पे, D. गुगल पे. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय C. भारत पे. या प्रश्नाशी संबंधित महत्त्वाची माहिती. पार्श्वभूमी रिझर्व्ह बँकेने काही नियामक अटींच्या पूर्ततेनंतर भारत पेवरील काही जुने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणाम: या निर्णयामुळे भारत पेला आता नवीन व्यापाऱ्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवर जोडणे आणि अधिक सेवा देणे सोपे होणार आहे. RBIची भूमिका: बँकिंग आणि फिनटेक क्षेत्रात पारदर्शकता आणि नियमांचे पालन व्हावे यासाठी RBI वेळोवेळी अशा स्वरूपाचे निर्णय घेत असते. आता आपण आजचा शेवटचा 15वा प्रश्न बघूया. भारताचे पहिले नेट झिरो कार्बन उत्सर्जित करणारे विमानतळ कोणते ठरणार आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. A. नवी मुंबई विमानतळ, B. नोएडा जेवर विमानतळ, C. कोची विमानतळ, D. बेंगळुरू विमानतळ. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय B. नोएडा जेवर विमानतळ. या प्रश्नाशी संबंधित महत्त्वाची माहिती. नेट झिरो म्हणजे काय? जेव्हा एखादी संस्था जितका कार्बन उत्सर्जित करते तितकाच कार्बन वातावरणातून काढून टाकते किंवा उत्सर्जन पूर्णपणे कमी करते, त्याला नेट झिरो म्हणतात. नोएडा विमानतळ उत्तर प्रदेशातील जेवर येथे बनत असलेले हे विमानतळ संपूर्णपणे शाश्वत ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असेल. पर्यावरण रक्षण: भारताने 2070 पर्यंत नेट झिरो होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्या दिशेने हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे 15 चालू घडामोडींचे प्रश्न. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच रोजच्या चालू घडामोडींच्या अपडेट्ससाठी आपल्या डेली करंट अफेअर्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उद्या पुन्हा भेटूया नवीन प्रश्नांसह. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.